आज मलाही ना काम करण्यासाठी ना थोडं मोटिवेशन म्हणा किंवा जो उत्साह असतो ना त्याची गरज आहे. म्हणून मी आता इथे काय करते, काम सुरू करण्याआधी मी माझे इयरबड्स घेतले आणि मस्त जे आहे कानात टाकेल आणि आवडीचं म्युझिक जे आहे ते लावून काम करणार आहे. बऱ्याच वेळा ना मी असं म्हणजे प्रेफर करते की टीव्हीवर म्युझिक न लावता कधीतरी म्हणजे असं रेग्युलर नाही, कधीतरी लावते मी इयरबड्स घेते. आवडीचं म्युझिक जे आहे ते मस्त कानात आपलं चालू असतं आणि मग काम करायचं. याच्याने भरपूर फायदे होतात की आपल्याला थकवा जाणवत नाही आणि जे काम करण्याची इच्छा नसते ना, तेही काम आपण आरामात कंप्लीट करून घेतो आणि आपल्याला त्याचा काहीही थकवा जाणवत नाही. या इयरबडची लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे असं स्पॉन्सर वगैरे नाही आहे, पण चांगला आहे आणि मी म्हणजे एकदा चार्जिंग केली की मला 10-12 दिवस काही चार्जिंग करायची गरजच पडत नाही आणि बजेटमध्ये आहे. तर बघा, तुम्हाला वाटलं तर डिस्क्रिप्शन चेक करा आणि पाहिजे असेल ते घेऊ शकतात तुम्ही. आणि इयरबड असले तर मग वायरचं टेन्शन नसतं, त्यामुळे काम करताना वायरला धक्का किंवा कानातून परत-परत बाहेर पडण्याचंही टेन्शन नसतं. म्हणून मला असं वाटतं की तुमचंही जे काम आहे माझ्यासारखं सोपं व्हावं, म्हणून मी फक्त लिंक देत आहे. आणि आता बघा, इतकं ऊन पडतंय ना बाहेर, तर झाडांचे जे पानं आहेत ना, म्हणजे किती पाणी जरी टाकलं ना तरी पण त्यांचे पानं असे खाली जे असतात ना चालले जातात. खूप कडक ऊन पडतंय. आधी पावसामुळे त्रस्त होतो की पाऊस पडतोय, कपडे सुकत नाही आणि बरेचसे प्रॉब्लेम, आणि आता जे आहे उन्हाचे प्रॉब्लेम सुरू होत आहे. सो मी सकाळी जरा जे होते ना वेगळ्याच कामांमध्ये लागले आणि झाडांना पाणी द्यायचं राहिलं आणि सायंकाळपर्यंत ते अजिबात थांबले नसते. त्यामुळे ऊन का असेना म्हटलं थोडं थोडं पाणी घालूया, जेणेकरून वरची माती तरी त्यांची ओली होईल. आणि कालचा पूर्ण दिवस असाच गेला, त्यामुळे काही झाडांकडे लक्ष देणं झालं नाही माझं. बाप्पाचं विसर्जन होतं म्हणून. आणि इथे जे आहे ना आज नॉर्मल पाणी टाकते, काही कंपोस्ट वगैरे टाकायचं नाही आहे. पण लवकरच जे मी कंपोस्ट मागवलं आहे ना जिओ मॅन्युअरचं, ते माझं आता 1-2 दिवसामध्ये येईल, माझ्यापर्यंत पोहोचेल जे आहे ना. मग त्यानंतर सगळ्या झाडांमध्ये ते कंपोस्ट टाकेल आणि मग बघा कशी मस्त फ्लावरिंग होते. सो मी त्या कंपोस्टची पण जे काही डिटेल्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. बऱ्याच वेळा मी जेव्हा जेव्हा असं म्हणते ना कंपोस्ट जिओ मॅन्युअर, तेव्हा प्रत्येक वेळा तुम्ही ना एकदा डिस्क्रिप्शन चेक करून घेत जा, अदरवाईज कमेंट करत जा. मी तुम्हाला कमेंटमध्ये जे आहे त्यांचं पूर्ण डिटेल, कॉन्टॅक्ट वगैरे, प्राईस वगैरे सगळं दिलेलं असतं. सो चला, आता सगळे हँगिंग प्लांट वगैरे सगळ्यांना म्हणजे ना सगळ्यांचं माझं पाणी सुकलेलं होतं आणि ऊन तुम्ही बघू शकतात बाहेर किती प्रचंड पडलं आहे. आणि आता अजून एक नॉर्मल गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते बघा. मी हे झिनियाचं प्लांट आहे, असे 2 प्लांट मी आणले होते, तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं. दोघांची कंडिशन एकदम सेम टू सेम चालली आहे. म्हणजे जर माझ्याने कंपोस्ट जास्त झालं आहे, पाणी कमी जास्त झालं असतं तर कुठलं तरी एकच प्लांट खराब झालं असतं. पण हे दोघांना अगदी सेम जळायला सुरुवात झाली. याचा अर्थ असा की कदाचित म्हणजे हे नर्सरीवाले काय काय टाकतात ना काही समजतच नाही. घरी आले की प्लांट बऱ्यापैकी खराब व्हायला लागतात. आणि त्याच नर्सरीमधून मी हे 2 प्लांट पण आणले होते. दोघे अगदी छान मस्त ग्रो करताय. पण या झिनियाला काय झालं ते माहीत नाही. याला अजून फ्लावरिंग स्टार्ट व्हायची बाकी आहे. सो आता हे काही होणार नाही व्यवस्थित, कारण की काय होतं ना, जेवढ्या रूट्स त्यांच्या तिथे डेव्हलप झालेले असतात, युरिया वगैरे भरपूर गोष्टी ते लोक यूज करतात आणि मग आल्यानंतर आपण नॉर्मल कंपोस्टिंग करतो. त्यामुळे जे आहेत ना, मग यांची ती ग्रोथ तेवढी फास्ट होत नाही. आणि जसं मी तुम्हाला म्हणली की मी जिओ मॅन्युअर जे आहे ते यूज करते. माझ्याकडे बऱ्याच म्हणजे दिवसापासून संपलं होतं आणि आता म्हणजे झाडांना एवढं जास्त प्रमाणात दिलं जात नाही ते, त्यामुळे यामुळे पण असू शकतं की त्यांना व्यवस्थित कंपोस्टिंग नाही मिळाली, म्हणून ते दोघंही खराब झाले. पण जेव्हा असं कधी होत असतं ना, तेव्हा स्वतःवर ब्लेम घ्यायचं नाही, कारण नर्सरीवाले खूप काय गोष्टी घालतात जे आपण घरी घालू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे एक चांगलं कंपोस्ट असणं गरजेचं असतं. जसं तुम्ही हे माझे फ्लावर्स बघू शकतात, किती छान ब्लूम होत आहे आणि कड्या पण खूप छान येतात. म्हणजे मी यावर छोटासा एक्सपेरिमेंट पण केला आहे बरं का. जेव्हा मम्मीकडे गावाला गेली होती ना, तेव्हा याची कंपोस्टिंग कम्प्लिटली मी जिओ मॅन्युअर टाकणं बंद केलं होतं आणि काही दिवस त्यांचं जी फ्लावरिंग आहे स्टॉप झालेली. आणि मी जसं स्टार्ट केलं ना, लगेच फ्लावरिंग जी आहे ती आली. आणि बघा, इतक्यात जवळून मी इथे काही ना काही करत होती आणि माझं लक्षच नाही, एवढा मोठा नागतोडा किंवा माहीत नाही त्यांचीच काहीतरी व्हरायटी जी आहे ती आहे आणि माझं लक्षच नाही. म्हणजे असं आपण जर असं जवळून बघितलं नाही ना, ते असे किडे वगैरे तर दिसतच नाही झाडांवर काही असले तर. बऱ्याच वेळा त्याच सेम कलरच्या आळ्या पण असतात की ज्या फांदीवर असतात आणि सेम टू सेम कलर असतो. असं आपल्याला वाटतं की ही ब्रांचच आहे, पण नंतर जेव्हा आपण म्हणजे जवळून बघत असतो तेव्हा आपल्याला कळते की अरे बापरे, केवढी मोठी आडी होती. आणि तसाच हा नागतोड आपण हिम्मत करून मीच झाडू आणलं आणि त्याला उडवलं.
प्रचंड आंबट आहे ना, म्हणजे प्रचंड हा वर्डसुद्धा कमी पडेल ना, एवढा आंबट हा आवळ्याचा ज्यूस आहे. मी इतक्या दिवसापासून आवळ्याचा ज्यूस पिते. दिवस नाही, कितीतरी वर्षापासून मी पिते आहे. 2-1 वर्षापासून. पण इतक्या माझ्या 2 वर्षामध्ये मला एकही वेळा एवढा आंबट म्हणजे आवळ्याचा ज्यूस कधीच निघाला नाही, एवढा आंबट आहे. आणि मी कसं तरी करून पिण्याचा प्रयत्न करते आणि अजून माझ्याकडे 4 आवळे शिल्लक आहेत. सो मी आता तर पिऊन घेईल, पण मला टेन्शन आहे पुढच्या आवळ्यांचं, की मी त्यांना कसं काय कन्झ्युम करू. पण चला असो, या खूप जास्त बिटरनेससोबत ना आवळा खूप काही चांगल्या गोष्टी देऊन जातो आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळा दाखवण्याचा प्रयत्न करते आवळ्याचा ज्यूस पिताना, की तुम्हीही प्या. बऱ्याच वेळा मला कमेंट येत असतात, की माझे केस गळणं थांबतच नाही आणि हे आणि ते. आमच्याकडे खूप हार्ड वॉटर आहे, तरीही माझे केस गळत नाही. याच्या मागचे माझे 3च रिझन आहेत. लवकरच मी तुमच्यासोबत ना एक अजून वेगळ्या पद्धतीचा जो आहे हेअर केअर रुटीन म्हणा किंवा मी हेअर स्पा वगैरे कसा करते, खूप लोक वाट बघताय की मी हेअर स्पाची एक डिटेल व्हिडिओ शेअर करावा. मागे एकदा शेअर केलं होतं, पण वरवर शेअर केलं होतं, म्हणून म्हटलं जरा डिटेलमध्ये परत एखादा व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा आता इथे माझे कपडे जे आहेत वॉश करून झालेले आहेत आणि आज मी इतके कपडे धुतलेत ना, म्हणजे तुम्हाला कायच सांगू. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघणार माझ्या घरातला पसारा दाखवते मी तुम्हाला किती झाला आहे. तर तो पसाऱ्यामधला काही पसारा मी आज वॉश करून ठेवला आहे. कारण काय होत होतं ना, की कपडे घाला आणि आरतीला जा खाली आणि मग नाहीतर मग घरातली आरती आहे, व्हिडिओसाठी कपडे चेंज करा. म्हणजे असं होत असतं ना, की असं फेस्टिवल डायरेक्ट 11 दिवस कंटिन्यू चाललं आहे. त्यातल्या त्यात सकाळी आरती असते, घरची आरती करा, खाली बाप्पांची आरती करा, वर या, घरातली कामं. त्यामुळे काही जे कपडे होते ना, मी घडी करून डायरेक्ट कपाटात ठेवायची. म्हटलं चला आता आज जे आहे ऊन पण पडलं आहे, त्यामुळे बरेचसे कपडे वॉश करून टाकलेत मी. काल रात्री बाप्पांचं विसर्जन करून म्हणजे आम्हाला घरी येते 6:15 वाजले होते आणि घरी आल्यानंतर लगेच सोसायटीतल्याही बाप्पांचं विसर्जन होतं आणि ते करता करता 9 वाजलेत. आणि मग घरी येऊन तेव्हा स्वयंपाक बनवला, जेवण केलं. मग काही इच्छाच नव्हती हे सगळं काढून ठेवायची. म्हटलं उद्याच करूयात. तर मग मी आता जे आहे आता दुपारी हे काम करायला घेतलेलं आहे. सगळं काही जे होतं ना, म्हणजे जसंच्या तसं फ्लावर वगैरे सगळं तसंच्या तसं पडलं होतं आणि माझं जास्वंदाचं फूल असं ठेवलं होतं, की असं वाटत होतं त्याला पाहून, की हे बाप्पा सोडून गेला आहे माझ्यासाठी, की तू माझ्यासाठी ठेवलं होतं हे फ्लावर, आता मी तुझ्यासाठी ठेवून जातो, म्हणून असं त्याला बघून फिलिंग येत होती. सो म्हणजे मी सोबत नेणार होती बाप्पाच्या, पण ते ठेवता ठेवता घेता घेता घाईमध्ये ते राहिलंच आणि ते इथेच राहिलं पाटावर. तर चला आता हे सगळं जे आहे आता आवरून घ्यायचं. हे डेकोरेशन करण्यासाठी माझ्या भावाला मला मिळून म्हणजे तुम्ही पकडून घेऊ शकता 1 दिवस आणि रात्र पूर्ण आम्ही दोघे ह्या डेकोरेशन मागे लागलो होतो. बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या घरी DIY आम्ही बनवल्या, त्यामुळे जास्त वेळ लागला आम्हाला. आणि म्हणजे महत्त्वाच्या वेळी ज्यावेळी आपल्याला वाटतं ना, की असं काहीतरी करू, त्यापेक्षा वेगळं काही करायचं ठरवलं होतं, मग त्यामध्ये अजून एक्स्ट्राचा टाईम जो असतो तो ॲड होत असतो. तर चला आता हे जे आहे इथे सगळं काही काढूयात. काढायला मला एवढा जास्त वेळ लागणार नाही, पण हे जे मी माझ्या हातात तुम्ही बघताय ना, सो हे मी मिशोवरून मागवलं होतं. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता दिवाळी येत आहे, परत नवरात्री येतील. घर थोडंफार पण सजवायचं असेल ना, थोडा मस्त असा छान आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा असा थोडा लुक घराला जो तोरण वगैरे म्हणून आपण देत असतो ना, तर हे त्यासाठी बेस्ट आहे असं मी म्हणते. देवघर असेल ना, तर देवघरात पण तुम्ही लावू शकतात. हे असं 3-2-1च्या सेटमध्ये आहे आणि काही ना फक्त जे असं हे लोटस फ्लावर दिसतंय ना, असे पण असतात. तुम्ही ते देवघरात पण छान हँग करू शकतात. याची आणि मी जे बोलते आता त्याची दोघांची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये. दोघेही जाऊन चेक करा, म्हणजे मग तुम्हाला समजेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचं कुठलंही. क्वालिटी छान आहे आणि मस्त आहे. तोरण पण आपण याचं घरच्या घरी बनवून घेऊ शकतो एकमेकांना जॉईन करून. आणि एक मोठा तोरणमध्ये खर्च करण्यापेक्षा असं एक काहीतरी गोष्ट घेऊन म्हणजे बजेटमध्ये एखादी गोष्ट घेऊन मग तिला छान डेकोर करून लावण्यात पण काहीतरी वेगळा आनंद असतो. सो घ्या तुम्ही आणि मग तुमच्या आवडीने तुमचं घर सजवा. दिवाळी तोंडावर आहे, सो ह्या सगळ्या गोष्टींची शॉपिंग आत्ताच झाली पाहिजे. आणि ही जी होंडी तुम्ही बघताय ना, ॲक्च्युली मी ही डेकोर करण्यासाठी लावली होती आणि हा ड्रेस काही मला गणपतीच्या पूर्ण 11 दिवसांमध्ये घालताच आला नाही, कारण होंडी इथे अटकून होती. पण चला असो, बरीच छान मस्त मस्त जे म्हणजे फोटोज म्हणा किंवा मागचं जे बॅकग्राऊंड होतं ह्या होंडीमुळे खूप छान झालेलं आहे. आणि आता सगळ्या ह्या गोष्टी काढूयात. अगदी मला ह्या सगळ्या फक्त सेफ्टी पिन पटपट काढायच्या होत्या. 10 मिनिटात सगळ्या सेफ्टी पिन काढून झाल्या. आणि त्यानंतर हे जे काही आता आम्ही घरी बनवलं होतं ना, मी सगळं व्यवस्थित ठेवते, जेणेकरून पुढच्या वर्षी किंवा दिवाळीत म्हणा किंवा काहीही कुठे डेकोरेशन करायचं म्हणलं की हे मला असंच्या असं यूज करता आलं पाहिजे. ते आम्ही टिश्यू पेपरने बनवले होते, म्हणून त्यांच्यात मी जास्त दाबून ठेवलेलं नाही, अगदी अलगट ठेवलं आणि डब्यात ठेवलं आहे. बॉक्समध्ये ठेवलं असतं
असतं ना एखाद्या कार्डबोर्डमध्ये, मग काय होतं की त्या गोष्टी एकमेकांना दाबल्या जातात. म्हणून मी डब्यात ठेवलं आणि आता हे जे काही आर्टिफिशियल आहे हे एखाद्या बॉक्समध्ये ठेवेल मी. इतकं परफेक्ट काम कोण करतं मला सांगा तुम्ही? अगदी म्हणजे ही साडी ना पूर्ण सेलो टेप लावून माझ्या भावाने असं वाटते की आता काही हिचं यूज होणार नाही. म्हणजे मी हिला पिलो कव्हर बनवण्यासाठीच घेतली होती. मला वेअर वगैरे करायची नाही आहे. पण ज्या पद्धतीने सेलो टेप लावले ना, तर सेलो टेप काढताना ना त्यांचा तेवढा भाग जो आहे ना खेचला जातोय आणि त्यामुळे थोडा लूक जो आहे साडीचा म्हणजे एक डिफरंट असं बनतंय तिकडे आणि एक विरघळतं ना तसं ते सगळे धागे त्याचे विरघळत आहे. पण चला असो, इतकं परफेक्शनने त्याने काम केलं होतं की 11 दिवस इकडून तिकडून काहीच हललं नाही. अगदी बऱ्याच वेळा पियाने खालून अशी साडी वर करून ना हे ड्रावर्स वगैरे उघडून तिचा असलेला सामानसुद्धा काढला, पण एकही गोष्टीला धक्का लागला नाही. एवढं त्याने परफेक्ट पॅक केलं होतं. आणि आता हा खालचा जशी साडी काढली की खालचा पसारा दिसला लगेच. आणि आता हे असंच राहील. पियाचं इथे छोटं किचन आता हळूहळू तयार व्हायला लागेल. आणि ती सांगून गेली होती मी यायच्या आधी मला माझी टीव्ही पाहिजे, सो तिची टीव्ही पण आलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या घरातला भरपूर असलेला पसारा. आता पुढे मी जे दाखवते ना त्यावरून प्लीज मला जज करू नका, कारण खूप घाईगडबडीत जे आहे ना 11 दिवस गेले, त्यामुळे सगळं आवरून ठेवायला आणि घडी करून ठेवायला अजिबातच वेळ नव्हता. त्यामुळे काढा आणि घाला, परत आहे तसं ठेवा, परत काढा घाला, अशा गोष्टी चाललेल्या होत्या. अगदी पियासुद्धा खाली आरती करायला जायचे, घातला तिने नवीन ड्रेस, वर आलो दुसरा ड्रेस घातला, सायंकाळची आरती करायची, घातला परत तिसराच ड्रेस आणि अशाच गोष्टी व्हायच्या. आणि रात्री जेव्हा हे कपड्यांचा ढीग असायचा ना बेडवर पडलेला, तो उचला आणि सरळ त्याला ठेवा कपाटामध्ये, अशा गोष्टी चाललेल्या होत्या. आणि म्हणूनच मी सकाळीच विचार केला होता की आजच्या पूर्ण दिवसामध्ये 10 मिनटं 15 मिनटं का असे ना मी काढेल आणि थोडं तरी जे ह्या गोष्टी आहेत ना, पूर्ण डीप क्लिनिंग नाही, पूर्ण माझं जे आहे वॉर्डरोब, पण काही गोष्टी ज्या आहे ना व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवेल, जेणेकरून एक छान घडी करून ठेवलेल्या गोष्टी असल्या की मग व्यवस्थित दिसतात. तेवढा करण्याचा माझा आजचा जो आहे तो टार्गेट होता. आणि सगळ्यात पहिले मी पियाच्या कपड्यांपासून सुरुवात केली, कारण ती स्वतःची कपडे स्वतः दिवसातून एक वेळा घेतलं तर थोडं विस्कटतं, पण दिवसातून एकाच ड्रॉवरमधून जेव्हा 3 वेळा गोष्टी घेतल्या जातात ना, मग त्या विस्कटणं स्वाभाविक आहे. आणि ती स्वतःच्या बऱ्याच गोष्टी स्वतःच करायला लागली, त्यामुळे मला आवडतं तू स्वतःचं स्वतः कर, मी नंतर हे जे काही इथे पसारा होतोय ना 8-15 दिवसातून मी सगळं आवरून ठेवेल. पण ते बरं असतं, कारण घाईच्या वेळेला मुलं आपली कामं करतात, तर मग जरा बरं पडतं. आता तिचं साईडचं जे होतं ते बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. आता माझ्या साईडचं जे आहे ते मी करते. माझे ड्रेस सगळे उलटपलट झालेले आहेत. लकीली मी 2 ते 3 साड्या वेअर केल्या होत्या एवढ्या 11-12 दिवसांमध्ये, त्यामुळे फक्त 2च साड्या ज्या आहेत माझ्या बाहेर आलेल्या आहेत. अदरवाईज मी पूर्ण दिवस म्हणजे अजून 2-4 साड्या घातल्या असताना मग तर माझे कपडेच मावले नसते. आणि असंच होतं, कारण घडी जरी करून ठेवलं पण व्यवस्थित रचून नाही ठेवलं की मग असं जागा कमी वाटायला लागते. आणि माझ्याकडे बघा साडी ठेवण्यासाठी ना, म्हणजे माझ्या ज्या काही साड्या आहेत एवढ्या जास्त नाही माझ्याकडे, पण मी ते सगळ्याच साड्या ना अशा बॉक्समध्ये ठेवते. आणि हे पण मी मिशोवरूनच मागवलं होतं. अगदी बजेटमध्ये असे हे 3 बॉक्स नसतात, हे म्हणजे एका पिशवीसारखं असतं, पण साड्या त्यामध्ये व्यवस्थित रचून ठेवल्या ना तर भरपूर साड्या तुम्ही म्हणजे व्यवस्थित रचून ठेवल्या तर तुम्ही 10 ते 12 साड्या त्यामध्ये विथ ब्लाऊज आणि पेटीकोट वगैरे व्यवस्थित ठेवू शकतात. आणि असं छान व्यवस्थित त्यामध्ये साड्या ठेवल्या तर गोष्ट काय होते की म्हणजे आपण डेली यूज करत नाही, किंवा ज्या चांगल्या साड्या आहेत त्या व्यवस्थित रचून ठेवल्या, घडी करून ठेवलं तर मग त्यामध्ये डस्ट वगैरे पण बसत नाही आणि गोष्टी जशा असल्या तशाच्या तशा असतात. आणि पुढच्या साईडून ना त्याला ट्रान्सपरंट असा कापड लावला आहे त्यांनी, म्हणजे प्लास्टिक सारखं, तर त्याने काय होतं ना की आपल्याला वरून दिसतं. पण आता मी हे खूप वर ठेवणार आहे तर मला वरूनच समजतं की ओके याच्यामध्ये ह्या साड्या आहेत का, म्हणजे सगळे मला ह्या अशा पिशव्या खाली उतरवायची गरज नाही, त्यामधूनच कळून जातं आपल्याला, जम्बलिंग नाही होत. महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे. ही बॅक साईड तुम्ही इकडून बघताय, फ्रंट साईडून हे ट्रान्सपरंट असतं. सो अशा पद्धतीने आपल्याला जास्त वेळ पण जात नाही आणि दुरूनच आपल्याला समजते की ओके यामध्ये साडी ठेवलेली आहे, सो हेच मला काढायचं आहे आणि यामधून साडी घ्यायची आहे. अशा पद्धतीने जे आहे व्यवस्थित रचून ठेवलं साड्या तर मग बरं पडतं आणि खराब पण होत नाहीत. हे पहा, ही फ्रंट साईड आहे आणि यामध्ये जे आहे ना तुमच्या साड्या बऱ्यापैकी इथून दिसून जातात. तर याची पण लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये, हवं असेल तर तुम्ही चेक करा. 150 रुपयामध्ये 3 समथिंग काहीतरी आहे. सो तुम्ही हवं असेल तर घेऊ शकता. आणि आता जरा फास्ट मोडमध्ये मी काम करायला सुरुवात केली आहे.
काश आणि आपल्याकडे एवढा फास्ट मोड राहिला असता की 2x 4x वर जे आहे आपण आपले काम करू शकलो असतो. आपण काम त्याच स्पीडने करतो, फक्त जो थकवा असतो ना तो महत्त्वाचा असतो. तो आपल्याला येतो आहे की नाही, आपला मूड आहे की नाही काम करण्याचे, ह्या सगळ्या गोष्टी खूप डिपेंड करतात. बाकी आपल्या हातात स्पीड आपण थोडासा इन्क्रीज करू शकतो. जसा व्हिडिओत दिसतोय तसा स्पीड आपल्याला इन रिअल लाईफमध्ये नाही मिळत. पण चला, खूपच मोठा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे मी जे आहे पटापट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि टी शर्ट्स वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या होत्या ना, म्हणजे एक काढायला गेले की एखादा इकडे तिकडे विसरतोच, तर तशा पद्धतीने जे आहे इथे माझ्या गोष्टी होत होत्या आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं. मॅक्स टू मॅक्स मला फक्त इथे अर्धा तास लागला हे कपाट आवरून घ्यायला, कारण गोष्टींची जागा आपल्याला फिक्स माहीत असली ना की मग गोष्टी पटापट ठेवल्या जातात. आणि त्याचं जर कन्फ्युजन असलं की ठेवायचं कुठे हेच माहीत नसलं तर मग तेव्हा तुम्ही अर्धा तासाचा कधी तुमचे 2 तास होतील ना ते समजत नाही. त्यामुळे गोष्टींची जागा फिक्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बऱ्यापैकी माझं जे आहे इथे फिक्स आहे काय कुठे ठेवायचं. हा ड्रेस मी आजिओवरून घेतलेला होता आणि याचीच ती ओढणी होती. हा मिशोला पण आहे बाय द वे, आणि मिशोला स्वस्तात आहे. मला इन्स्टाला DM सुद्धा आला होता की तू मिशोवरून थोडा, आजिओवरून थोडा महाग घेतला, मिशोवरून घेतला थोडा स्वस्त पडला असता. म्हटलं ठीक आहे, आता तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मग तुम्हाला मिशोची लिंक देते मी, जेणेकरून तुम्हाला अजून स्वस्तात मिळेल. मी तर आता 100-150 रुपयांनी लुटले, पण तुमच्यासोबत व्हायला नको. छान दिसतो बघा, मम्मीकडे गेली होती ना तेव्हा घातला होता मी त्याला. आणि चला, आता पियाची एक्झाम सुरू होणार आहे येणाऱ्या 1 ऑक्टोबरपासून तिची एक्झाम आहे. त्यासाठी मला तिची एक्झाम असली म्हणजे माझी एक्झाम असते, आणि हे प्रत्येक घराचं जे असते ही कंडिशन आहे. म्हणजे मम्मी लोकांची एक्झाम ही मुलांसोबत होतच असते आणि टाईम कमी असल्यामुळे मग मल्टिपल गोष्टी कराव्या लागतात. पियाला शिकवते जे आहे मी इथे माझं जिरं निवडण्याचं काम करून घेते, पण माझं पूर्ण लक्ष आहे तिच्याकडे शिकवण्याकडे. कारण काय होतं ना की आपण मुलांकडून एक्सपेक्ट करतो की त्यांनी चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, पण शिकवताना आपण हलगर्जीपणा करत असतो की मला कामं आहेत वगैरे वगैरे, आणि नाही जमलं तर मग त्याच वेळी आपण त्यांना शिकवणं स्टॉप करतो आणि मग त्यांच्या जशा सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनवर सोडून देतो. सो तसं न करता तुमच्याही मुलांची एक्झाम येत असतील तर लक्ष द्या. तुम्हाला जास्त मार्क पाहिजेत, बाकी त्यांची काही इच्छा नसते जास्त मार्क पळाले पाहिजे वगैरे वगैरे, असं सगळं ही आपले एक्सपेक्टेशन आहेत. सो आपल्या एक्सपेक्टेशन असतील तर त्यावर आपण उतरलं पाहिजे, आपण त्यावर फोकस करून काम केलं पाहिजे आणि मग आपोआप चांगले मार्क मिळतात. चला, आजच्या या ज्ञानसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.